आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपल्या भक्तिगीताने नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं आपण गाऊया. नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आपण परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, आपली काळजी घेतली. पुन्हा एक बार परमेश्वर देव बापाचे आभार आपण मानूया. महान आणि प्रेमळ देव बापा, प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो. पुन्हा परमेश्वर देव बापा, आज तुझ्या समोर आम्ही एकत्र येत असताना पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्ही तुझे आभार मानित आहोत तुझ्या सर्व दयेसाठी आणि तुझ्या कृपेसाठी. पवित्र देव बापा, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलं, आमची काळजी घेतली, आमच्या गरजा तू पुरविल्या प्रभू, आमच्या येण्या जाण्यामध्ये आमचं संरक्षण तू केलंस. आणि पुन्हा आज पवित्र देव बापा, भक्ती करण्याकरिता तू संधी आणि शक्ती दिली प्रभु देव बापा, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभु देव बापा. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. तू आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आम्ही आहोत त्या ठिकाणी पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये दे पवित्र देव बापा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब आज आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत आणि आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, होय प्रभू, तू जो सर्वव्यापी परमेश्वर आहे पवित्र देव बापा, त्या तुझी समक्षता आज तुझ्या प्रत्येक लेकराला, प्रत्येक कुटुंबाला
प्रखरतेने जाणवू दे आणि प्रभू देव बापा तू आशीर्वादित कर, आजची भक्ती तू आशीर्वादित कर प्रभू. आज तुझी लेकरं तुझी भक्ती आणि तुझी आराधना करीत असताना आमची प्रार्थना आहे की तुझं सामर्थ्य तू ओत आणि प्रभू केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. तुझी सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. गीत गात परमेश्वर देव बापाला आपण सामोरे जाऊया. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे उपासना संगीतामधून 234 नंबरचं गीत. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हा केला गीताच्या कान देई. आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हा गेला गीताच्या कान देई, हा गेला गीताच्या कान देई. ख्रिस्त आला, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हा केला गीताच्या कान देई, हा केला गीताच्या कान देती त्याशी बोलतो मधुर, कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे, उघड सत्वर दार तुझे, थकला दमाया उभा टाकूनिया, थकला दमाला उभा टाकूनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझी, वाट पाहुनिया मित्रा तुझी. किती वर्ष गेली तुला पाहुनिया, किती वर्ष गेली तुला पाहुनिया, अजूनी कावाया गुंतलासी, अजूनी कावाया गुंतलासी. पातक भाराने नरकेचा शील, पातक भाराने नरकीचा शील, कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते. तारावया तुझ आला तुझ्या दारी, तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हा केला गीताच्या कान देई, हा केला गीता
यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि मिसेस भारती हिवरे पाळकीनबाई आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील यावेळेस. सर्वांना सलाम. स्तोत्र संहिता 23 या ठिकाणी मी वाचते. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढवतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकार राहील. ह्या ठिकाणी जे स्तोत्र आहे हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि ह्या ठिकाणी दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. दावीद ह्या ठिकाणी स्वतः राजा आहे आणि त्याला माहिती आहे की तो त्याच्या प्रजेची कशी काळजी घेतो. आपल्या प्रजेला तो प्रजेला तो संरक्षण देतो आणि कशा प्रकारे तो आपल्या प्रजेसाठी जागृत असतो. अगदी त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी तो स्वतःला येशू ख्रिस्ताला आपलं मेंढरू म्हणत आहे, एक राजा असून सुद्धा. आणि तो म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कारण की आपण बघतो जे मेंढपाळ आहेत ते समोर चालतात आणि त्यांच्या मागं मेंढरं, आणि कोणत्याही प्रकारची काळजी ही मेंढरांना नसती. ज्या ज्या ठिकाणी त्यांचा मेंढपाळ त्यांना घेऊन जाईल त्या मार्गाने हे मेंढरं त्याच्या मागे जातात, त्याची वाणी ते ऐकतात. आणि आपण पाहतो की तो दुसऱ्या वचनात म्हणतो, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो. कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची काळजी मेंढरांना ह्या ठिकाणी दिसत नाही. त्यांना माहीत आहे की आपला मेंढपाळ आपल्याला चालविणारा आहे आणि म्हणून तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. चौथ्या वर्षात आपण म्हटलेलं आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असली तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. जर मेंढरांच्या पुढं एखादं जनावर आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना घाबरण्याची गरज नाही, कारण की जी आकडी जी काठी मेंढपाळाच्या हातामध्ये आहे ते त्याच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आपल्याला दिसतं की ती काठी मेंढरांचं संरक्षण मेंढपाळ करत असताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. त्या काळामध्ये आश्रयासाठी संरक्षणासाठी जे लोक आहेत ते कधी कधी मंदिरामध्ये राहत असत. आणि म्हणून ह्या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की परमेश्वराच्या घरात मी चिरकार राहील. आम्ही देवाचे लेकरं, देवाच्या हातामध्ये नेहमी चिरकार आहो आणि म्हणून आम्हाला कसल्याही परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही, कारण की परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. देवबाप करू आणि ह्या वाचलं वचनावर आशीर्वाद देऊ. प्रार्थना करणार आहोत. आपल्या मंडळीतील जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वर देवबापाच्या हातामध्ये आपण आपल्या सर्व मंडळीला सोपवूया. संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघ, क्वायर आहे आणि सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू देवबापाच्या हातात सर्व मंडळीला देऊया. विशेषतः या दिवसांमध्ये जी परिस्थिती आहे, आम्हाला माहिती आहे की रुग्णांची संख्या वाढत आहे आणि झपाट्याने वाढत आहे आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराचं संरक्षण आणि परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वराचं कार्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि अर्पित आपल्यासाठी प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. देवपा धन्यवाद देतो, स्तुती करतो देवपा या सुंदरशा वेळेबद्दल. देवपा तुझ्याजवळ प्रार्थना करतो देवपा, तुझ्या हातात देतो देवपा. आमची सर्व मंडळी देवपा तुझ्या हातात देतो देवपा. सर्वांना तो आशीर्वादित कर देवपा, सर्वांची काळजी घे देवपा. या आजाराच्या काळात देवपा
सर्वांच्या सोबत तू राहा देवपा, सर्वांना तुझं शक्ती सामर्थ्य तू पुरी देवपा. देवपा तसंच प्रार्थना कर देवपा, जेवढी आजारी आहे देवपा त्यांच्यासाठी देवपा, त्यांच्यासोबत राहा देवा, त्यांना तुझा स्पर्श तू कर देवपा. आणि देवा त्यांना तू लवकरात लवकर तू बरं कर देवपा. तसेच महिला संघ देवपा, तरुण संघ, क्वायर देवपा, सगळ्यांना तुझ्या हातात देवपा. सर्वांच्या द्वारे देवपा तुझ्या नावाचं गौरव तू करून घे देवपा. देवपा हा जो येणारा संदेश आहे देवपा, हा तू आशीर्वादित कर देवपा. आणि संदेशाद्वारे देवपा तू आमच्या जीवनात तू कार्य कर देवपा. ही पुढील वेळ तुझ्या हातात देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून तूच ऐक. आमेन, आमेन, आमेन. काही वेळ परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. यावेळेस स्क्वायर बरोबर आपण काही वेळ परमेश्वर देवबापाची स्तुती आणि आराधना करूया. पुढील वेळ आपली तरुण मुलं क्वायर आपल्या हातामध्ये घेतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण प्रभूची स्तुती करूया काही गीताद्वारे. आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावू, आत्म्याने आणि खरेपणाने ती स्तुती आपण करू. सर्वांना असं गीत आपण गाऊ. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. उपासना संगीतातून 107 नंबरचं गीत. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची बाणू कृपा तो भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंद्य तारणा. धरा सर्व प्रसंगी करी कैवार. प्रभूचे घ्या सुवंदना तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची बाणू कृपा तो वंद्य तारणा. काढून त्वरे पाप घोर स्वर्गात जाऊ पार. तेव्हा भेटेल मित्र तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंद्य तारणा. यावेळेस आणखीन एक गीत आपण देवाच्या स्तुतीसाठी गाणार आहोत. उपासना संगीतातून गीत क्रमांक 301
प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. आपण सर्वजण मिळून आपल्या प्रभूची स्तुती करूया. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. 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 माझ्या जीवनाचे तारू, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आसताना धोका. प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आसताना धोका. नसे आसताना धोका, नसे आसताना धोका. ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. ख्रिस्त माझा केला गड, तारा देतो येता जड. ख्रिस्त माझा केला गड, तारा देतो येता जड. तारा देतो येता जड, तारा देतो येता जड. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझी वाट, जाते स्वर्ग लोकानीत. प्रभू ख्रिस्त माझी वाट, जाते स्वर्ग लोकानीत. जाते स्वर्ग लोकानीत, जाते स्वर्ग लोकानीत. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. ख्रिस्त माझा मेल पाड, तरी प्रीतीने सांभाळ. ख्रिस्त माझा मेल पाड, तरी प्रीतीने सांभाळ. करे प्रीतीने सांभाळ, करे प्रीतीने सांभाळ. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू. खरोखर सुंदर असं गीत आहे. गीतकर्ता म्हणतो की प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आश्रितांना धोका. खरोखर जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत तेव्हा कुठलाही धोका आपल्याला नाही आहे, कारण तो आपली ढाल आहे, तो आपला कवच आहे, तो आपलं रक्षण करते, आपल्याला सांभाळणार आहे. सर्व बिकट परिस्थितीमध्ये आपल्या सोबत राहणारा आपला प्रभू आहे. आणखीन एक गीत गाऊन आपल्या प्रभूची स्तुती आपण करूया. सर्वांना येणार असं गीत आहे, येशू नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभू येशू नाम में अनंत जीवन हालेलुया. जोरात टाळ्या वाजवत आपण आपल्या प्रभूची स्तुती करूया. येशू नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु येशू नाम में अनंत जीवन हालेलुया. येशू नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु येशू नाम में अनंत जीवन हालेलुया. येशू नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु येशू नाम में अनंत जीवन हालेलुया. येशू नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु येशू नाम में अनंत जीवन हालेलुया. राजाओं का राजा येशू हालेलुया. राजाओं का राजा येशू हालेलुया. वो
प्रभु का प्रभु यीशु हालेलुया, वो प्रभु का प्रभु यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, अद्भुत करने वाला यीशु हालेलुया, अद्भुत करने वाला यीशु हालेलुया, शांति देने वाला यीशु हालेलुया, शांति देने वाला यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार को हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. खरोखर पृथ्वीमध्ये आकाशामध्ये दुसरं कोणतंही नाव नाही ज्याद्वारे उद्धार आहे. फक्त येशूचं नाव आहे ज्याच्याकडून आपल्याला उद्धार आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आपल्याला मुक्ती आहे, आपल्याला शांती आहे, आपल्याला आरोग्य आहे. खरोखर आपला प्रभू अद्भुत असा आहे. यावेळेस आपलं लक्ष आपल्या देवबापाकडे लावू, आपल्या प्रभूकडे लावू. इतर सर्व गोष्टींचा विचार सोडून फक्त आपल्या प्रभूकडे आपलं लक्ष आपण लावू. सर्व विचार बाजूला ठेवून, सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपलं पूर्ण लक्ष आपण त्याच्याकडे लावू. आणि हे गीत आपण गाऊ. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. शून्य से लेके तूने मुझे रच दिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूर से. खतरों और मुसीबतों से आपकी पुतली जैसे संभाला मुझे. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने. कोड़े खा के क्रूस उतार के यीशु ने
मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। आपलं लक्ष आपल्या देवबापाकडे लागलं असताना खरोखर आपण त्याची स्तुती करूया आपल्या अंतःकरणामध्ये. हो देवप्पा, आपण त्याला म्हणूया की तू महान आहेस, तुझ्यासारखं कोणीही नाही आहे. खरोखर शून्यातून त्याने आपल्याला निर्माण केलं, त्याचा श्वास त्याने आपल्यामध्ये टाकला आणि आपल्याला जीवन मिळालं. खरोखर त्याची स्तुती आपण आज करूया मनापासून. त्याला म्हणूया, होय देवबाप्पा, तू माझा निर्माता आहे आणि मी तुझं लेकरू आहे. तुझ्या हाताने तू मला घडवलं आहे. तुझी स्तुती मी करतो. माझ्याकडे जे काही आहे, मला जेवायला आहे, माझ्याकडे कपडे आहेत, मला राहायला घर आहे, माझ्याकडे जे काही आहे प्रत्येक गोष्ट ही मला तुझ्यापासून आहे. कुठली गोष्ट अशी नाही जी मला तुझ्यापासून नाही. प्रत्येक गोष्ट ही तुझ्यापासून आहे. आज आपण त्याला म्हणूया, हो देवप्पा, तुझी स्तुती आम्ही आज करतो देवप्पा, या सुंदर दिवसाकरिता जो तो आमच्या आयुष्याला जोडला देवप्पा. यावेळेस आमचं लक्ष तुझ्याकडे लागलं असताना प्रथम आम्ही तुझी स्तुती करतो देवप्पा, तुझ्या सर्व प्रेमासाठी, तू आमच्यासाठी केलेल्या सर्व उपकारांसाठी देवप्पा. आमच्याकडे काही नाही आहे देवप्पा, स्वतःचं आमच्याकडे काही नाही आहे. प्रत्येक गोष्ट जी आमच्याकडे आहे ती आम्हाला तू दिली आहे देवप्पा. यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो देवप्पा. आमच्याकडे जे काही आहे देवप्पा त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो देवप्पा. देवप्पा, आम्ही आमच्या सर्व अन्य अपराधांची, आमच्या सुखांची सेवा मागतो देवप्पा. मागील सर्व आठवड्यांमध्ये देवप्पा जे काही तुझं मन आम्ही दुखवलं आहे देवप्पा, जे काही तुला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या आहेत देवप्पा, जे काही चुकीचं बोललो आहे देवप्पा, आम्हाला क्षमा कर देवप्पा. आणि मोठ्या प्रेमाने तू आम्हाला जवळ घे देवप्पा. आम्हाला शुद्ध कर देवप्पा आणि तुझ्यासारखं जीवन जगण्यासाठी आमचं सहायता हो देवप्पा. येणारा जो संदेश आहे तो आमच्यासाठी आशीर्वादाचा कर देवप्पा. तो आमच्या अंतःकरणात राहावा देवप्पा आणि त्याप्रमाणे आम्ही वागावं, यासाठी आमची मदत कर देवप्पा. आज मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मागतो देवप्पा. तू प्रत्येकाला जाणून आहे देवप्पा. देवप्पा, तू प्रत्येकावर प्रीती करणार आहे देवप्पा. आमच्यापेक्षा जास्त काळजी देवप्पा तुला तुझ्या लेकरांची आहे देवप्पा. आणि देवप्पा, तू आपल्या लेकरांची काळजी करणार आहे, यासाठी तू चुका मान देवप्पा. जे आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर देवप्पा, त्यांना आरोग्य दे देवप्पा. देवप्पा, जे कदाचित देवप्पा पापामध्ये पडत आहेत देवप्पा, त्यांना तू सांभाळ, त्यांना तू सावर, त्यांची तू काळजी घे, त्यांना त्यातून तू बाहेर काढ देवप्पा. तुझ्या सर्व प्रेमासाठी उपकार मानतो देवप्पा. जी काही स्तुती आम्ही केली आहे देवप्पा ते तुला मान्य असू दे देवप्पा. पुढील वेळ तुझ्या स्वाधीन सोपून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आजच्या संदेशाकडे आपण जाऊया आणि लूका शुभवर्तमान अध्याय 2 आपल्या समोर आपण काढूया. लूका शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 36 पासून 38 पर्यंत आपण वाचूया. लूक 2 36 ते 38. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन
देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ते त्याच्याविषयी सांगू लागले. परमेश्वर देवा, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे आणि तुझे मनापासून आम्ही आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि तुला सर्व गौरव देतो. पवित्र देव बापा, तुझं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना, त्यावर मनन करीत असताना तुझं सहाय्य आम्हाला पुरव, मार्गदर्शन तू आम्हाला कर. प्रभू, हे वचन आमच्या अंतःकरणात खोलवर रुजावं. तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आमच्यावर ओत. पवित्र देव बापा, आमचे शारीरिक आणि आध्यात्मिक रोग तू बरे कर आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं सामर्थ्य ओतून तू आम्हाला नवीन कर. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या शास्त्र भागामधून जो विषय तुमच्या समोर मला ठेवायचा आहे तो विषय आहे प्रार्थना. आपल्याला माहित आहे की या संपूर्ण महिन्यामध्ये आपण प्रार्थना या विषयावर मनन करीत आहोत आणि प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे भाग आम्ही पाहत असताना आज प्रार्थना हा विषय पाहत असताना आपण त्याला आणखीन जोड देणार आहोत उपासाचे. आणि उपास प्रार्थना हा विषय आज मी आपल्या समोर ठेवत आहे. उपास प्रार्थना. आम्ही पाहतो की जी संदेष्टी हन्ना आहे तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ती 84 वर्षाची असून ती मंदिरात आहे आणि उपास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस सेवा करीत आहे. उपास आणि प्रार्थना ती करणारी आहे. प्रियांनो, उपास आणि प्रार्थना हा विषय आज मी तुमच्या समोर ठेवत आहे. मागच्या रविवारी प्रार्थना हा विषय आम्ही पाहत असताना त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने प्रार्थनेचा आळस येणे किंवा प्रार्थनेसाठी कंटाळा करणे हा विषय आम्ही पाहिला आणि आम्ही काही प्रसंग किंवा काही परिस्थिती आम्ही पाहिल्यात, त्यावर मनन आम्ही केलं की ज्यांचा परिणाम आमच्या प्रार्थनेच्या जीवनावर किंवा आमच्या प्रार्थनेवर होत असतो. का मनुष्याला प्रार्थनेचा आळस येतो, केव्हा आम्ही प्रार्थनेचा आळस करतो किंवा आम्हाला कंटाळा येतो, केव्हा आमची प्रार्थना होत नाही, केव्हा प्रार्थनेची इच्छा होत नाही, यावर आम्ही विचार करीत असताना आम्ही त्यामध्ये पाहिलं की जर देवाबरोबर आमचे नातेसंबंध बिघडलेले आहेत तर मग आमची प्रार्थना करण्याची इच्छा होत नाही. आम्ही आणखीन त्यामध्ये पाहिलं की केव्हा प्रार्थनेचा आळस येतो तर ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये वाट पाहण्याच्या काळामधून जात आहोत, जेव्हा आमच्या प्रार्थनेची उत्तरं लगेच मिळत नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आमच्या प्रार्थनेची उत्तरं लगेच मिळत असतात, आम्ही प्रार्थना करावी आणि चमत्कार घडावेत, आम्ही प्रार्थना करावेत आजारी लोकांनी बरं व्हावं, आम्ही प्रार्थना करावी आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर चटकनी मिळावं, अशा समय आम्ही पाहतो की आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही उंच आणि उंच जात असतो. जो ग्राफ आहे तो वर जात असतो. परंतु जर आमच्या प्रार्थनेचं उत्तर भेटायला विलंब लागू लागला, जर आम्हाला वाट पाहावी लागू लागली तर मग आम्ही पाहतो की हाच वर जाणारा ग्राफ खाली येऊ लागतो आणि मग मनुष्य प्रार्थनेसाठी कंटाळा किंवा त्याला आळस येतो. आणि तिसरी परिस्थिती आम्ही पाहिली होती की कुटुंबामध्ये बिघडलेले नातेसंबंध, ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही पती पत्नीचे जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वराचं वचन सांगतं की तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की पत्नीने पतीच्या अधीन असावं आणि पतीने पत्नीचा आदर करावा. आम्ही त्या ठिकाणी पहिले पेत्र 3:7 मधून मागच्या आठवड्यात मागच्या रविवारी याविषयी देखील मनन केलं. आज उपास आणि प्रार्थना हा विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे. जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्या ठिकाणी संदेष्टी हन्ना आम्हाला पाहायला भेटते, जिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ती आता 84 वर्षाची आहे
तिचा कौमार्यकाल संपल्यानंतर ती आपल्या पतीजवळ आपल्या नवऱ्यासोबत 7 वर्ष राहिली आणि मग आता ती विधवा आहे, 84 वर्षाची आहे आणि ती काय करत आहे? ती मंदिर सोडून न जाता ती उपास आणि प्रार्थना करत आहे. उपास आणि प्रार्थना करण्याच्या द्वारे ती मंदिरामध्ये सेवा करत आहे. आणि ज्यावेळेस तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं, ज्यावेळेस शिमोनाचे शब्द तिने ऐकलेत, त्यानंतर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याविषयी सांगू लागली. कोणाविषयी? बाळ येशूविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ती लोकांना सांगू लागली. प्रियांनो, प्रार्थना, उपास आणि प्रार्थना करणारी ही स्त्री आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, आता ज्यावेळेस आम्ही उपास आणि प्रार्थना याकडे पाहतो, वास्तविक पाहता हे 2 वेगवेगळे विषय आहेत. उपास आणि प्रार्थना या 2 वेगवेगळ्या विषयांना एकत्र आणण्याच्या द्वारे हा एक विषय आमच्या समोर येतो, उपास प्रार्थना. उपास आणि प्रार्थना आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी, आध्यात्मिक जीवनासाठी फार महत्वाची आहे. प्रियांनो, प्रार्थनेशिवाय उपास, प्रार्थनेशिवाय उपास याचा आम्हाला काही एक लाभ किंवा फायदा होत नाही. समजलं? आम्ही उपास तर करतो, आम्ही उपास करत आहोत, परंतु आम्ही प्रार्थना करत नाहीये. तर प्रियांनो, त्या उपासाचा आम्हाला काही एक फायदा होणार नाही. उपास आणि प्रार्थना प्रियांनो सोबत आणि सोबत जाणाऱ्या या 2 गोष्टी आहे. ज्या वेळेस आमच्या प्रार्थनेला उपासाची साथ मिळते त्यावेळेस आमची प्रार्थना अधिक प्रभावशाली होते. त्यावेळेस आमच्या प्रार्थनेला भक्कम आधार त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून प्रियांनो, उपास आणि प्रार्थना आज हा विषय आपल्या समोर आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे की पुष्कळ लोक उपास करीत आहेत आणि प्रार्थना करत आहेत. प्रियांनो, आम्ही उपास आणि प्रार्थना का करत आहोत हा एक फार महत्वाचा भाग आहे, महत्वाचा विषय आहे. पुष्कळसे लोक उपास आणि प्रार्थना करू नये. प्रामुख्याने हे जे 40 दिवसांचे उपास आणि प्रार्थना चालू आहेत, लेंटचे जे दिवस आहेत, पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही हे करायला नको. जर आम्ही इतिहासामध्ये जाऊन पाहिलं तर इतिहासामधून वेगवेगळ्या बाबी आमच्या समोर येतात आणि वेगवेगळ्या त्या बाबी, वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळ्या प्रकारचं पार्श्वभूमी ज्यावेळेस आमच्या समोर येते त्यावेळेस आम्हीही गोंधळून जाऊ की खरंच आम्ही जे करत आहोत ते बरोबर आहे का, पवित्र शास्त्राचा आधार त्याला आहे का, किंवा आम्ही काय करावं, आम्ही करावं किंवा नाही करावं. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही अशा दुविधा मनस्थितीमध्ये स्वतःला पाहतो त्यावेळेस एकच गोष्ट आम्हाला करायची असते आणि ती म्हणजे आम्ही आमचा उद्देश त्या ठिकाणी तपासून पाहायचा असतो. मी का करत आहे, इतिहासामध्ये का केलं गेलं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो एक भाग आहे. परंतु आज मी ज्यावेळेस करत आहे माझा उद्देश काय आहे, मी का ते करत आहे, त्यांनी तसं केलं म्हणून मीही तसं करत आहे, हा आमचा उद्देश आहे का, किंवा आज आम्ही उपास आणि प्रार्थना का करत आहोत हा उद्देश आमच्यासाठी तपासून पाहणे फार महत्वाचं आहे. प्रियांनो, पुष्कळदा उपास आणि प्रार्थना यांचा उद्देश चुकतो. पुष्कळदा आम्ही पाहतो की लोक उपास करतात, परंतु मी मागही सांगितलं की पुष्कळदा लोकांचे उपास जे असतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी असतात, फायद्यासाठी असतात. देवाकडं आम्ही हट्ट करत असतो. पुष्कळदा देवाचं मन बदलण्याचा प्रयत्न आम्ही उपास करण्याच्या द्वारे करतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या स्वतःला दुःख दिलं, आमच्या शरीराला यातना दिल्या, आम्ही तर देव आमचं ऐकेल.
पुष्कळदा आम्ही देवाचं मन बदलण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु आम्हाला माहिती आहे की आमचे उपास या दिशेने नसावे. देवाचं मन बदलण्यासाठी, आमच्या स्वार्थी हेतू सफळ करून घेण्यासाठी प्रियांनो आम्ही उपवास करू नये. पुष्कळदा आमच्या प्रार्थना देखील, प्रार्थनेचा उद्देश देखील कधी कधी आमचा बिघडलेला असतो, चुकलेला असतो, दिशा चुकलेली असते प्रार्थनेची. मला आठवतं की काही महिन्यांपूर्वी एक स्त्री माझ्याकडं प्रार्थनेचा विषय घेऊन आली आणि तिने सांगितलं की पाळसाहेब तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थनेची विनंती होती की ज्या लोकांनी तिला खूप त्रास दिला, मानसिक त्रास दिला, ज्यांच्याकडून तिला खूप त्रास होत आहे, तिची प्रार्थना विनंती होती की पाळसाहेब अशी प्रार्थना करा की देवाने त्या लोकांचं खूप नुकसान करावं, देवाने त्या लोकांचं खूप वाईट करावं. पुष्कळदा प्रियांनो, आमच्या प्रार्थना ज्या असतात कधी कधी अशा प्रकारे दिशा चुकलेल्या असतात, भटकलेल्या असतात. पुष्कळदा व्यर्थ बडबड आम्ही परमेश्वराच्या समोर करीत असतो. तो तर आम्हाला जाणतो, ओळखतोच. तो म्हणतो की तुम्ही मागण्याच्या आधीच त्याला माहीत आहे प्रियांनो. आणि म्हणून परमेश्वराच्या समोर व्यर्थ बडबड आम्हाला करायची नाहीये प्रियांनो. तर आमचे उपास असतील, आमच्या प्रार्थना असतील, त्याचा योग्य उद्देश आणि योग्य दिशेने त्या आम्हाला करायच्या आहेत. आणि म्हणून आज जेव्हा प्रार्थना, उपास आणि प्रार्थना, उपास प्रार्थना हा विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे, त्यावेळेस मी या गोष्टीचं उत्तेजन देईल की आपण उपास प्रार्थना करणारे असावेत, आपण उपास प्रार्थना करणारे असावेत. परंतु आमची उपास प्रार्थनेची दिशा आणि उद्देश चुकलेला नसावा प्रियांनो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून 3 संदर्भ मी तुमच्या समोर ठेवणार आहे. 3 संदर्भ आपण पाहूया. या 3 संदर्भांमध्ये 3 प्रसंग आमच्या समोर येतात आणि या 3ही प्रसंगांमध्ये आम्ही पाहतो की जे लोक त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात ते उपास करीत आहेत, प्रार्थना ते करीत आहेत. आणि त्यापैकी पहिला संदर्भ जो आहे तो आम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. निर्गमाचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही काढतो त्या ठिकाणी आम्हाला पहिला आमचा संदर्भ पाहायला भेटतो. निर्गम 34 आणि त्यामधून वचन 27 आणि 28 मी तुमच्याकरिता वाचत आहे. निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 34 आणि त्यामधून वचन 27 आणि 28. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्र होता. तेवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेविली. प्रियांनो, या ठिकाणी हा जो संदर्भ मी तुमच्यासाठी वाचला हा मोशेला आमच्या समोर घेऊन येणारा आहे. आम्ही मोशेला त्या ठिकाणी पाहतो प्रियांनो, जो परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहे. 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी तो परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहे. आणि असं म्हटलेलं आहे की या अवधीमध्ये त्याने भाकर खाल्ली नाही किंवा तो पाणीही प्यायला नाही. प्रियांनो, महत्वाचं आहे की का मोशे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहे. आम्ही पाहिलं की प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसणे आहे, त्याच्या सोबत राहणे आहे. आम्ही याआधी हे पाहिलेलं आहे. मग मोशे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहे, कशासाठी आहे? देवाचं ऐकण्यासाठी, देवाचं ऐकण्यासाठी, देवाची इच्छा त्याच्या लोकांसाठी काय आहे हे समजून घेण्यासाठी मोशे देवाच्या समक्षतेमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. आणि प्रियांनो, ही पहिली
बाब आहे, ही पहिली गोष्ट आहे की ज्यासाठी आम्ही उपास प्रार्थना करावी, आणि ती म्हणजे परमेश्वराची इच्छा काय आहे, परमेश्वराचं ऐकून घेण्यासाठी आम्ही उपास प्रार्थना करू शकतो प्रियांनो, आणि आम्ही करावी परमेश्वराचं ऐकण्यासाठी, परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी. आम्हाला माहिती आहे प्रियांनो की मोशेवर मोठी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे आपल्या लोकांचं पुढारीपण करण्याची. मोशे या लोकांचं, इस्रायल लोकांचं पुढारीपण तो करत आहे, आणि हे पुढारीपण तो करत असताना त्याला परमेश्वराचं ऐकणं फार महत्वाचं आहे. प्रियांनो, तुम्ही लक्षात घ्या की जर परमेश्वर मोशे बरोबर नसता, जर परमेश्वराने मोशेला जबाबदारी दिली नसती, किंवा आपण असं म्हणूया की मिसर देशामधून या लोकांना बाहेर काढल्यानंतर जर परमेश्वर मोशे बरोबर नसता, जर मोशेने परमेश्वराचं ऐकलं नसतं, तर त्याला इस्रायल लोकांचं पुढारीपण करताच आलं नसतं. कारण आम्ही पाहतो की पुष्कळदा या लोकांनी मोशेवर चालून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रियांनो, आज देवाने आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे, कदाचित आम्ही मंडळीमध्ये पुढारीपण करीत आहोत, कदाचित आम्ही सेवेमध्ये आहोत, कदाचित आमच्यावर आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे, आमच्या कामाच्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे, परमेश्वराने काही इतर ओझं आम्हाला दिलं असेल, परमेश्वराने इतर काही सेवा, इतर काही जबाबदारी आमच्यावर सोपवलेली असेल. मग प्रियांनो, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी, आमचं काम आम्ही करण्यासाठी आम्ही परमेश्वराचं ऐकणारे असावं, आम्ही परमेश्वराची इच्छा समजून घेणारे असावेत. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्यासाठी उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसून आम्ही परमेश्वराचं ऐकण्याचा प्रयत्न करू शकतो, परमेश्वराची इच्छा आम्ही समजून घेऊ शकतो. मोशे या ठिकाणी तेच करत आहे. परमेश्वर म्हणतो की ही सर्व वचने तू लिहून ठेव, कारण याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी आणि इस्रायल लोकांशी करार केला आहे, करार केला आहे, ज्याद्वारे तुम्ही माझे लोक होणार आणि मी तुमचा देव होणार. तीही वचने आहेत. हे समजून घेण्यासाठी प्रियांनो, मोशे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. देवाचं ऐकण्यासाठी, देवाची इच्छा समजून घेण्यासाठी आम्ही मोशेला प्रियांनो परमेश्वराच्या समक्षतेमध्ये पाहतो. पुष्कळदा लोक आपल्या जीवनाविषयी गोंधळलेले असतात, दुविधा मनस्थितीमध्ये असतात की परमेश्वराची इच्छा काय आहे, परमेश्वर मला काय सांगू इच्छितो, मला समजत नाहीये. प्रियांनो, जर दुविधा मनस्थिती आहे, जर तुम्ही गोंधळलेले आहात, जर आम्हाला समजत नाहीये की आम्ही काय निर्णय घ्यावं, आम्ही कोणत्या दिशेने जायला पाहिजे, अशा समय प्रियांनो आम्ही परमेश्वरासमोर बसू शकतो. आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये उपास प्रार्थनेच्या द्वारे बसू शकतो. आम्ही पाहतो की मोशे परमेश्वरासमोर एकांतात आहे. पुष्कळदा आमचे उपास प्रियांनो असे असतात की आमच्या रुटीनमधून फक्त जेवण आम्ही बाजूला केलेलं असतं. पुष्कळदा जेवणाची जागा इतर काही गोष्टींनी घेतलेली असते. देवाला असे उपास नकोत प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही पूर्णपणे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये वेळ घालवणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही उपास करणार, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये अधिक वेळ बसा. आपलं जे रुटीन आहे त्यामधून फक्त जेवण बाजूला करू नका, तर आपल्या स्वतःला पूर्णपणे परमेश्वरासाठी बाजूला करा. पूर्णपणे परमेश्वरासाठी स्वतःला बाजूला करा आणि मग परमेश्वराच्या समक्षतेमध्ये वेळ घालवा.
परमेश्वर देवबाप आमच्याशी बोलेल. परमेश्वर देव आमच्याशी बोलणारा आहे. तो आपल्या लेकरांशी बोलणारा आहे. तो आमचं मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं ऐकायचं आहे काय? परमेश्वराची इच्छा समजून घ्यायची आहे काय? तर स्वतःला जगापासून, जगातील रुटीन पासून बाजूला करा आणि परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसा. तो परमेश्वर देवा तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वादित करेल. दुसरा संदर्भ आम्ही पाहूया. यवनाचं पुस्तक आम्ही काढूया. यवनाचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही आमच्या पुढं काढतो त्या ठिकाणी आम्हाला प्रियांनो, यवनाचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि त्यामधून वचन 5 ते 9 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. यवनाचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 5 पासून. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजाचे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. प्रियांनो, हा एक संदर्भ आमच्या समोर आहे ज्या ठिकाणी आम्ही एक व्यक्ती नाही तर संपूर्ण निनवे शहर त्यांच्या पशूंसह, गुराढोरांसह उपास करताना आम्ही पाहतो. आणि का बरं हे सर्वजण उपास करत आहे? का बरं हे सर्वजण उपास करत आहे? कारण प्रियांनो, यवनाने जो संदेश त्या लोकांना दिलेला आहे, आणि यवनाचा काय संदेश आहे? यवना वचन 4 मध्ये आम्ही पाहतो, यवना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. निनवे धुळीस मिळेल. हे लोक उपास करत आहेत. यासाठी आम्हाला वचन 9 मध्ये पाहायला भेटतं, देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आमचा नाश होणार नाही. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही निनवेचा राजा, निनवेचे प्रधान, संपूर्ण निनवे शहर उपास करताना, गोंताट नेसताना आम्ही पाहतो. प्रियांनो, ते पश्चाताप त्या ठिकाणी करत आहेत. तो म्हणतो की आपल्या कुमार्गापासून वळा, मागे फिरा, त्या गोष्टी सोडून द्या. प्रियांनो, पश्चाताप, कुमार्गांपासून फिरणे, वळणे, पापांपासून स्वतःला दूर करणे, पश्चाताप करणे आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, पश्चाताप करीत असताना उपास आणि प्रार्थनेसह आम्ही पश्चाताप करावा. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो प्रियांनो, गोंताट नेसताना आम्ही लोकांना पाहतो, आपल्या पापांसाठी पश्चाताप करताना आम्ही लोकांना पाहतो, दुःख करताना आम्ही पाहतो. प्रियांनो, आम्हाला कधी आमच्या पापांचा असा खेद झालेला आठवतो का? आमच्या पापांसाठी ज्या ठिकाणी आम्हाला या गोष्टीची जाणीव व्हावी की आम्ही पापी आहोत आणि आमच्या पापासाठी असा पश्चाताप, असं दुःख की जे आम्हाला जगापासून वेगळं करेल, जे आम्हाला काहीही अन्न पाणी सेवन करण्याची इच्छा त्या ठिकाणी राहणार नाही, असं दुःख. आपल्या पापांबद्दल कधी असा खेद आम्ही केलाय का?
असं दुःख, असा पश्चाताप कधी आम्हाला आमच्या पापांसाठी झालेला आहे काय? आम्ही प्रियांनो, जर आमच्या जीवनाचं परीक्षण जर आम्ही केलं तर दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आम्ही सोबत घेऊन चालत असतो की ज्याद्वारे परमेश्वराचं मन प्रियांनो आम्ही दुखावित असतो, परंतु त्यासाठी आम्हाला कधीही दुःख होत नाही. आपल्या पापांसाठी पश्चाताप करीत असताना आम्ही उपवास आणि प्रार्थना करावी. प्रियांनो, दुःख त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आज पुष्कळ लोक आहेत की ते अशा पापांमध्ये अडकलेले आहेत की ज्यामधून त्यांना निघण्याची इच्छा तर आहेत, परंतु निघता येत नाहीये. आज पुष्कळ असे लोक आहेत की ते अशा व्यसनांमध्ये अडकलेले आहेत की ज्यामधून त्यांना निघायचं आहे, परंतु प्रियांनो निघता येत नाहीये, आमच्याकडून होत नाही. प्रियांनो, जर आमच्या जीवनात अशी परिस्थिती आहे की आम्हाला पाप सोडायचं आहे, त्यापासून फिरायचं आहे, परंतु आम्हाला ते करता येत नाहीये, आम्हाला व्यसन सोडायचं आहे परंतु आम्हाला ते शक्य होत नाहीये, उपवास आणि प्रार्थना करा. त्या पापासाठी, त्या व्यसनासाठी दुःख व्यक्त करा, पश्चाताप करा, परमेश्वरासमोर रडा, आक्रंदन करा. त्याविषयीचं दुःख, त्यापासून माग फिरण्याची तीव्र इच्छा परमेश्वराला व्यक्त करा प्रियांनो, आणि पहा परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे, की ज्याद्वारे आम्ही पुन्हा प्रियांनो माग फिरू शकतो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने निनवेचा नाश केला नाही. 40 दिवसांचा अवकाश होता आणि मग निनवे धुळीस मिळणार होते, परंतु आम्हाला पुढच्या वचनांमध्ये पाहायला भेटतं की परमेश्वराने निनवेचं ते कृत्य पाहिलं. कोणतं कृत्य? त्यांनी केलेले उपवास, त्यांचं आक्रंदन, त्यांचं गोंताट नेसणं, त्यांचं कुमार्गापासून फिरणं, या सर्व गोष्टी परमेश्वराने पाहिल्या आणि आम्हाला माहिती आहे की परमेश्वराने त्यांचा नाश केला नाही. आज आमच्या जीवनामध्ये पाप, व्यसन ह्या गोष्टींच्या द्वारे जर आम्ही नाशाकडे जात आहोत आणि आम्हाला काहीही करता येत नाहीये, उपवास आणि प्रार्थना करा, परमेश्वराच्या समोर बसा, दुःख करा, पश्चाताप करा आणि परमेश्वराला त्यापासून माग फिरण्याची, ते सोडून देण्याची ती तुमची तीव्र इच्छा दिसू द्या. आणि पहा, परमेश्वर देव तुम्हाला त्यामधून अलगद बाहेर काढून येईल. परमेश्वर देव तुम्हाला त्यातून अलगद बाहेर काढून येईल. आमची शक्ती अपुरी पडेल प्रियांनो, आमचं बळ अपुरं पडेल, आमचे प्रयत्न कमी पडतील, परंतु ज्यावेळेस परमेश्वर उचलून धरतो मग प्रियांनो आम्हाला त्याच्या सहाय्याने सर्व काही शक्य होतं. आणि म्हणून पश्चाताप करीत असताना पाप आणि सर्व वाईट सोडून देण्यासाठी, त्या व्यसनांपासून माग फिरण्यासाठी उपवास आणि प्रार्थना आम्ही करणारे असावेत प्रियांनो. तिसरा संदर्भ आपण पाहूया जो आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. मत्तयाचं शुभवर्तमान आणि अध्याय 4 आणि वचन 1 आणि 2 आपण पाहूया. मत्तयाचं शुभवर्तमान याचा अध्याय 4 वचन 1 आणि 2 या ठिकाणी आम्ही पाहतो की तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. प्रियांनो, मत्तय अध्याय 4 आणि हा संदर्भ आम्हाला माहीत आहे की ज्यामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला अरण्यात पाहतो. 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी त्याने उपवास केलेला आहे. आणि मग या उपवासानंतर प्रियांनो आम्ही पाहतो की परीक्षक त्या ठिकाणी येतो आणि त्याची परीक्षा घेतो. प्रियांनो, ह्या तिसऱ्या संदर्भामधून उपवास प्रार्थनेचं जे तिसरं कारण आमच्या समोर येतं, ते तिसरं कारण म्हणजे परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी आम्ही उपवास आणि प्रार्थना करणारे असावेत.
परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला माहिती आहे की या 40 दिवसाच्या उपासानंतर सैतान हा परीक्षक त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली आणि या परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, जर आम्हाला आमच्या परीक्षांमध्ये विजय पाहिजे तर उपास प्रार्थना करण्याच्या द्वारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसणं फार गरजेचं आहे. परीक्षेचं स्वरूप हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताची अरण्यात ज्या प्रकारे परीक्षा झाली त्याच प्रकारे सैतान येऊन आमची परीक्षा घेईल किंवा त्याच प्रकारे ती परीक्षा होईल हे आम्हाला सांगता येणार नाही. जर आम्ही ते मुद्दे वाचले त्यामध्ये परीक्षेचं जे स्वरूप आहे त्या प्रकारे त्या गोष्टी होतात. आज आमच्याही जीवनामध्ये त्याच लोभ असेल, आमचा स्वार्थ असेल, आमची गरज असेल, आमचा फायदा असेल, या गोष्टींच्या मार्फत सैतान आमच्या जीवनामध्ये परीक्षा घेत असतो. परीक्षेचं स्वरूप हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळं असू शकतं, परंतु देवाच्या लोकांना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परीक्षेमध्ये जर विजय हवा आहे तर सामर्थ्याची आवश्यकता आहे, टिकून राहण्याची आवश्यकता आहे. आणि मग हे सामर्थ्य आम्हाला कुठून मिळतं? हे सामर्थ्य आम्हाला परमेश्वरापासून मिळतं आणि त्या सामर्थ्यासाठी आम्ही उपास प्रार्थना करण्याच्या द्वारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसू शकतो. प्रियांनो, आज आपल्याला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे, वेगवेगळ्या प्रकारची संकट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमधून आम्ही जात आहोत. टिकून राहायचं आहे तर उपास आणि प्रार्थना आम्हाला त्या ठिकाणी करता येतील. उपास आणि प्रार्थना करण्याच्या द्वारे प्रियांनो आम्हाला असं सामर्थ्य प्राप्त होतं. प्रियांनो, आम्हाला अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं की ज्याद्वारे आम्ही प्रत्येक परीक्षेला खंबीरपणे तोंड देऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला ज्या प्रकारे उत्तर दिली, आम्हालाही हा परमेश्वर देव त्याच प्रकारचं ज्ञान पुरवतो की ज्याद्वारे आम्हीही सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये खंबीरपणे बोलू शकतो, टिकून राहू शकतो. प्रियांनो, जर हे सामर्थ्य पाहिजे तर मग परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक, देवाची मुले होण्याचा अधिकार ज्यांना मिळालेला आहे ते लोक आपलं जीवन फक्त या जगातील बळाने, या शरीराच्या बळाने नाही जगत, तर प्रियांनो देवाची लेकरं स्वर्गीय सामर्थ्याच्या द्वारे जीवन जगत असतात. आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये स्वर्गीय सामर्थ्य काम करत आहे प्रियांनो, त्यांचं जीवन हे प्रभावी झालेलं आम्हाला पाहायला भेटतं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो त्याचं सोर्स जो होता प्रियांनो, तो प्रत्येक समयी पित्याच्या समक्षतेमध्ये बसणारा होता आणि त्या ठिकाणाहून त्याला मार्गदर्शन भेटत होतं, त्या ठिकाणाहून त्याला सामर्थ्य मिळत होतं. प्रियांनो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तेच उपलब्ध आहे. तोच देवाचा आत्मा, त्याच आत्म्याचा अभिषेक आज तुम्हाला आणि माझ्यासाठी देखील आहे. प्रियांनो, आवश्यकता आहे की आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसावं. उपास करण्याच्या द्वारे, प्रार्थना करण्याच्या द्वारे आम्ही स्वतःला परमेश्वराच्या समक्षतेमध्ये घेऊन यावं. फक्त जेवणाचा त्याग करणे म्हणजे आम्ही उपास केला पुरेसं नाही. प्रियांनो, जर उपास आणि प्रार्थनेचा परिणाम जर पाहायला पाहिजे तर स्वतःला जगापासून वेगळं करा आणि उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये स्वतःला घेऊन या आणि पहा त्याचा परिणाम काय होतो. त्याचा परिणाम हा होतो प्रियांनो की आम्ही अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतो, आशीर्वादाचं माध्यम बनतो. प्रियांनो, आमचा उद्देश या ठिकाणाहून आम्ही सुरुवात केली. आम्हाला
उपास आणि प्रार्थनेचा जो आमचा उद्देश आहे तो चुकू नये म्हणून आम्हाला सावध राहायचं आहे. आणि म्हणून आज 3 संदर्भ, 3 प्रसंग, 3 कारणं मी आज तुमच्या समोर ठेवलेली आहेत. मोशे असेल जो परमेश्वराच्या समोर आहे उपास प्रार्थनेच्या द्वारे, कारण परमेश्वराचं त्याला ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. देवाची इच्छा त्याच्यासाठी, देवाच्या लोकांसाठी काय आहे याकरिता तो परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहे. आम्ही निनवेकडे पाहतो जी पश्चाताप करताना आम्हाला दिसते. आज आम्हाला आमच्याही पापांसाठी, व्यसनांसाठी पश्चाताप करायचा आहे आणि त्या सामर्थ्याने आम्हाला त्यातून बाहेर यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्याला आम्ही परीक्षा पाहतो, परंतु त्या परीक्षेमध्ये जो टिकाव त्याने धरलेला आहे, त्यासाठी जे मार्गदर्शन आणि सामर्थ्य आहे ते आम्हाला उपास प्रार्थनेतून पाहायला भेटतं. आज आमच्या जीवनामध्ये परीक्षा आहेत तर उपास आणि प्रार्थना करा आणि विजय त्या ठिकाणी प्राप्त करून घ्या. परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करू. प्रार्थना करूया आणि स्वतःला परमेश्वराच्या समोर घेऊन येऊया. आज आम्ही उपास आणि प्रार्थना का करत आहोत हा उद्देश एक वार पुन्हा तपासून पहा. आणि आम्ही कशासाठी उपास आणि प्रार्थना करायला पाहिजे प्रियांनो, ते समजून उमजून त्या प्रकारे त्यासाठी आज उपास आणि प्रार्थना करा. सुरुवात करा आणि त्या स्वर्गीय सामर्थ्याने भरलेलं जीवन जगण्याच्या द्वारे अनेकांसाठी आशीर्वादाची कारण बना. होय प्रभू राजा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुला गौरव देतो. प्रभू तुझी स्तुती करतो आणि तुला गौरव देतो. प्रभू राजा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आज जे आमच्यापैकी प्रभू देवबापा तुझी इच्छा समजून घेऊ इच्छितात, तुझी वाणी ऐकू इच्छितात, प्रभू देवबापा त्या प्रत्येकाचं सहाय्य कर. कशा प्रकारे उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे तुझ्या समक्षतेमध्ये बसून ते मार्गदर्शन, जी तुझी इच्छा त्यांना प्रगट तू कर. प्रभू पवित्र देवबापा, आमची प्रार्थना आहे, जर आज या ठिकाणी तुझी लेकरं पश्चाताप करीत आहेत, जर आमच्यापैकी कोणी उन्हा आहे ज्याच्या जीवनामधून पाप आणि व्यसन त्याला सोडायचं आहे परंतु त्याला शक्य होत नाहीये, प्रभू देवबापा उपास आणि प्रार्थनेचं सामर्थ्य त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ओत आणि तुझं गौरव तू करून घे. आमची प्रार्थना आहे प्रभू, आज जी तुझी लेकरं परीक्षेमधून जात आहे, या परीक्षेमध्ये टिकाव धरण्यासाठी ज्या सामर्थ्याची गरज आहे ते सामर्थ्य उपास प्रार्थनेच्या द्वारे तुझ्या लेकरांना तू दे आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू देवबापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात देत आहोत. आमची विनंती आहे प्रभू, पवित्र देवबापा, आमच्या सर्व मंडळीला आम्ही तुझ्या हातात देत आहोत. आमची प्रार्थना आहे पवित्र देवबापा, होय प्रभू, आज आमची प्रार्थना आहे पवित्र देवबापा, तू प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. जी तुझी लेकरं आज दुःखी आहेत, आजारी आहेत, प्रभू अशांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. आज ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे प्रभू, त्यांची उपकार स्तुती तू मान्य कर आणि त्यांना आशीर्वादित कर. तुझं गौरव तू करून घे. प्रभू देवबापा, तुझं गौरव तू करून घे. होय प्रेमळ परमेश्वर देवबापा, उपकार स्तुती तू मान्य कर. आमची प्रार्थना आहे प्रभू, या दिवसांमध्ये पवित्र देवबापा कोविड हा आजार भयंकर झपाट्याने वाढत आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू, आपल्या लेकरांचं संरक्षण कर आणि हा आजार प्रभू तू नाहीसा कर. केवळ तू आणि तूच हे करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. प्रभू तुझं सहाय्य आणि तुझं संरक्षण आम्ही मागत आहोत. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये दे. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. त्यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव
हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. वंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला ध्यानंत मान. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी मला हे प्रभू तैसे करी तुझ्या इच्छेने आकार देई मी मुखाराई तुझ्या